ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळे काम बंधू आपण करत गेलो। मी सगळ्यांचं मनापासून आभार एवढ्यासाठीच मानतो की या सगळ्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या सगळ्या कालावधीमध्ये या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचे आभार मानले होते। खरं तर राज्यातल्या इतिहास घडवणारे जे मतदारसंघ असतील त्यातला हा मतदारसंघ। मी पंचायत समितीला मी ज्या दिवशी निवडणुकीला उभं राहिलो त्या दिवशी पंचायत समितीची पहिली निवडणूक माझी होती, त्यावेळेला मी 21 वर्षाचा होतो आणि बाजीरावजी माझ्याकडे एसटीडी बूथमध्ये 50 पर 1000 रुपये माझ्याकडे होते। माझ्या निवडणुकीत माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की मी निवडणुकीला आशिष भाऊ उभा राहील, परंतु माझ्या सगळ्या तरुण सहकार्याने माझा फॉर्म भरला आणि मला कोंडून असं ठेवलं की नंतर 3 दिवस मी त्यांना शिव्या घालतो। का तर माणसं जमणार, माझी ओळख नाही, पलीकडच्या गल्लीत ओळख नाही आणि मी कसा उभा। परंतु काही दैवी संकेत असतील की 2 मातबर माणसं असताना सुद्धा माझ्यासारख्या तरुण माणसाला त्यावेळेला सुद्धा असंच जनतेनं उचलून घेताना निवडून आणलं। मी ती निवडणूक झाली, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, 2009ची आमदारकीची निवडणूक झाली, त्यानंतरची 14ची निवडणूक झाली। आपण बघा, एका गावात राधानगरी तालुक्यामध्ये फार मोठा माझा राजकीय गट आहे असं नसताना सुद्धा जी काही माणसं मला मदत देत आहेत ती कोण देत आहेत माणसं। मी एका कुठल्या राजकीय पार्टीतल्या एखाद्या गटाचा, एखाद्या स्थानिक एखाद्या यंत्रणेचा अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व करतो अशातला भाग नाही। सामान्य माणसं, तरुण माणसं, उत्स्फूर्त माणसं, ज्यांना समाजातल्या सगळ्या गोष्टींची अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने व्हावं असं वाटतं अशा सगळ्या माणसांचा प्रतिनिधी म्हणून आहे। नाहीतर मला सांगा, राजेंद्र पाटील येळवडकरांच्या येळवड्यात जर काही चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचा असेल तर चांगली माणसं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तू शिक्षण घेणार काय आरोग्य। खरं तर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर माझा आणि शिक्षकांचा संबंध खूप आहे। मी सगळे प्रश्न त्यांचेच सोडण्यासाठी असतो। मी म्हटलं साहेब आपण जे द्याल ते मी घेणार, तर ते म्हटले की महाराष्ट्रात या 2 गोष्टींवरती खूप काम करणं गरजेचं आहे आणि हे जर काम केलं तर निश्चितपणे पक्षाची इमेज वाढेल आणि त्यासाठी आम्ही तुला देतो। हे पद तुझ्यासाठी नाही तर आमच्या पक्षाची इमेज वाढेल। एवढा विश्वास, एवढा सन्मान त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांचा केला आणि बघता बघता तेवढ्यावरच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोघांनी सुद्धा म्हणजे अजितदादा असतील किंवा आपले एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्या सगळ्या मंडळींनी पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी आपल्यावरती दिली। साहजिकच ही पदं, ह्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत, त्या तुलनेनं आपण खूप छोटे आहोत। बऱ्याच वेळा असं असतं की छोटा माणूस मोठा झाला की एका बाजूला आता ह्याला जमणार काय असा प्रश्न असतो, दुसऱ्या बाजूला लई शाणा झालाय काय दुसरा प्रश्न आहे, आता हे हवेतच आहे काय दुसरा विषय असतो। पण या सगळ्यांच्या पेक्षा आपल्याला माहिती की आपल्याला काम करायचं। माणसाला आपल्याला मिळालेल्या संधीमध्ये सुद्धा विधानसभेत मी तुम्हाला सांगतो, विधानसभेत कशाला, जिल्हा परिषदची मी पत्रकार गंमत सांगतो। खरं तर जिल्हा परिषदला निवडून आम्ही आलो आणि त्या निवडून आल्यानंतर आम्ही मोटरसायकलनं जायचं, कारण गाडी कुठली आपल्याकडे। कधीतरी एकदा भांडून जीप मिळायची पंचायत समितीची, नाहीतर त्या मोटरसायकलनं जायचं। मोटरसायकलनं कोल्हापूरपर्यंत जाईपर्यंत तरी चेहरा असा हे झाला असायचा, कपडे पण बऱ्यापैकी हे झाले असायचे आणि तिथे गेली की एकापेक्षा एक मोठी माणसं, खासदारांची मुलं, आमदारांची मुलं, मोठमोठे उद्योग होते। त्यावेळेला पजेरो गाडीचे क्रेज असल्यानंतर बापू कोंडेकर म्हणजे मोठा उद्योग होतो, त्याची पजेरो गाडी। अहो ती सगळी माणसं बघितली की आम्हाला असं वाटायचं की त्या मारला आम्ही। तर मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस हाऊसमध्ये जायचं आणि भाषण म्हणजे माझं ज्यावेळेस माईक माझ्याकडे यायचा त्यावेळेस मात्र तेच बापू कोंडेकर मला प्रकाशला तुम्ही माझ्या गाडीत बसला, हे तुमचं आणि माझं ओळख आहे, हे जे आपलं भांडवल आहे आणि ते आपण सकारात्मक बोलतो। म्हणजे माझ्या एकूण भाषणातला किंवा एकूण कामातला आपण सगळं बघितलं असेल तर बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही नकारात्मक सुद्धा बोलू शकतो, पण नकारात्मक बोलण्यानं नुकसान होतं। सकारात्मक काम करत गेलं की आपण निश्चितपणे काही चांगलं करू शकतो। आता सुद्धा आदरणीय के पी पाटील साहेब आहे, एवाय पाटील साहेब आहे, नामदेवरावजी गुड्डे सर यापूर्वी सरांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं, शंकर भुटे आणि कलिकते साहेबांचा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श आहे। ही सगळी माणसं आहेत ती त्यांच्या पद्धतीनं खूप मोठी होती। विशेषतः शंकर धोंडींच्या बरोबरचं आमचं नातं असं की आम्ही त्यांच्या मुवमेंटमध्ये खूप जवळून त्यांच्याबरोबर होतो। त्याच्यानंतर मी के पी साहेबांबरोबर होतो आणि के पी साहेबांच्याबरोबर असताना एकदा ह्या एसकेने माझी लावली भट्टी आणि त्यानंतर बरोबर माघारीच्या वेळा मी आणि साहेब समोर आलो। आता समोर आल्यानंतर रिॲक्ट त्यांनी कसं करायचं आणि मला कसं करायचं माहिती आहे आणि पण नंतर तिथं आल्यानंतर साहजिकच आहे, पहिल्यांदाच आम्ही एकदा एकमेकाच्या विरोधात उभारले बरोबर आणि 2 मिनिटं मी नमस्कार केला, त्यांनी मिठी मारली, कारण त्यांनाही रिॲक्ट कसं करायचं। एसकेन मात्र तुमच्याकडे फिरत होतो, त्या पुंगावमध्ये एकाने विचारलं तुम्ही मिठी मारताय म्हणजे तुमचं सगळं काय साठं लोटं चाललंय का। मला प्रवीण भाषणात सांगायला लागलं ही मिठी नका माझी मिठी म्हणजे ही सगळी माणसं जी होती ना ती त्यांच्या पद्धतीने मोठी आहे, पण मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे। ती सहकारातले राजकारणी आहेत, ती परंपरागत राजकारणी आहेत, मी तरुण पिढीतला नवीन विचाराचा विधायक काम करणारा आणि एक वेगळ्या पद्धतीची अस्वस्थता आपल्या मनात असणारा। आज सुद्धा मी आरोग्यात काम करतोय, आमचे डॉक्टर म्हणते ह्याला एवढं पहिला काढा त्याशिवाय आमचं काही करायचं नाही। मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, आपल्याला मिळाली जबाबदारी ना
माणसाच्या आयुष्यात मिळालेली संधी आणि त्या संधीमध्ये चांगलं काम करण्याची जबाबदारी, त्या दोन गोष्टी घेतल्या की काही कमी पडत नाही. माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं पंचायत समितीला मी निवडून येईल. ग्रामपंचायतला ज्या दिवशी पंचायत समितीचा फॉर्म भरला होता त्या दिवशी आमचे आनंदराव मोरे वारलेले, त्यांनी मला सांगितलं, अरे तुला भविष्य भरपूर आहे, तू गावचा सरपंच हो, तू थांब आता. कारण आमचे पिताजी सरपंच होते, त्यामुळे साहजिकच त्यांचंही म्हणणं की तूही सरपंच हो. तिथून सुरुवात झाल्यानंतर जे इथंपर्यंत आपण आलो त्या सगळ्यामध्ये एवढंच आहे, चांगलं काम करायचं. दिवस एक मिळाला आणि 10 वर्ष मिळाले तर ते जेवढं काम करता येईल तेवढं चांगलं करायचं आणि त्याचं कामाचं चीज होते. अदरवाईज ज्या पद्धतीने मी आता काम करतोय ते बघितल्यानंतर एका बाजूला आमच्या अधिकाऱ्यांना प्रश्न पडतोय, माझं स्पीड खूप आहे असं ते म्हणतात, मग आम्हाला तुमच्या स्पीड बरोबर यायला जमत नाही असंही म्हणतात. पण त्याच्याही पलीकडे माझं काम आणि माझी भावना चांगली आहे, याच्यापेक्षा मला काय आवश्यक म्हणजे दुसरं काय नाही. या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करायसाठी अशीच आम्ही निघालोय. पण मला अशी विनंती तुम्हा सगळ्यांना करायची की ह्या सगळ्या धावपळीमध्ये तुमच्या सगळ्यांची मला मदत एवढ्यासाठीच की आता राज्याचा व्याप आहे. आता राज्याच्या व्यापामध्ये कळत नकळत थोडंसं दुर्लक्ष होईल. एखादी सूचना एखादा सल्ला आपण सगळ्यांनी सुद्धा दिला पाहिजे आणि मला समजून सुद्धा घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की आपला माणूस आता भेटणं झाला की मग माणूस चिडतोय, म्हणजे जो प्रेम करतोय तोच ज्यादा चिडतोय. आता तिच्या मारला आता ह्याला माझी गरज आहे का फिरून फिरून गंगावेश मी कुठं असलो तरी वरती पण तिथंच यायला पाहिजे मला, म्हणजे मला याची जाणीव आहे आणि आपल्या सगळ्यांनाच असली पाहिजे की आपली गाव आपली माती आपली माणसं ती असतील तरच आपण आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या माणसाला जरा मोठेपण आलं की त्याचं असं म्हणजे त्याला वाटतं आता माझ्यासारखा शाना कोण नाही. पण आपण ज्यांच्यामुळे घडलो, आपण ज्यांच्यासाठी आहोत आणि भविष्य काळात सुद्धा ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं ते म्हणजे तुम्ही आणि आपली जनता आहे. त्यामुळे ते सगळं करत असताना आज जी जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वीकारताना खूप मोठी आहे. राज्यात आता अशी परिस्थिती आहे, काल पुण्यात गेल्यानंतर माईक सगळे समोर आले, तर माईक समोर आल्यावर मी अतिशय बॅलन्सने बोलतोय, शब्द कुठं पण हिंदी समोर आला, हिंदीवाला आला, ए नाही वाला हिंदी आला आणि मग मोडकी तुडकी बागवान हिंदी व्हायला अरे असे आज व्हायला. पण आता अशी परिस्थिती आहे की ते हिंदी सोडून ते इंग्रजीमधले सुद्धा लोक असतात, ते सगळे लोक. आता मी ऑप्शनल इंग्लिशचा विद्यार्थी आहे, माझा इंग्रजीमध्ये माझा चांगला ऑप्शनलचा विद्यार्थी आहे मी, पण बोललेलं नाही ना. मग बोललेलं नसलं की उगाच दडपण असते. त्या तामिळनाडूमध्ये गेलो आणि मग मी आमच्या ते मेघनाथ बोर्डीकरांना म्हटलं तुम्ही बोलाल काय, किंवा सेक्रेटरीना म्हटलं तुम्ही बोलाल काय, का तर ते इंग्रजीमध्ये बोलायचं त्यांच्याकडे तर हिंदी पण नाही. पण जर भाषेचा प्रश्न येतो त्या ठिकाणचे विषय असतात, तिथं फ्लुएन्सीनं रामभाऊ जायला लागते. कदाचित चुकलं तर त्याच्यावरती सुद्धा शब्द आणि आक्षेप होत असतात. त्यामुळे तिथं साहजिकच अतिशय चांगल्या आणि माझा जो विभाग आहे महाराष्ट्रातला आरोग्य विभाग हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे. यापूर्वी तुम्ही बघितलं तर लोकमतला एक बातमी आली होती, मी मंत्री झालो आणि आमच्या अतुल लोकमतचे आज तर कसा झाला आता बातमीतलं गोकुळ सोबत गोकुल. डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस.